मंडळी, लग्नाची वरात डीजे शिवाय होऊच शकत नाही असं अनेकांना वाटतं. शहर असो की ग्रामीण भाग, डीजेच्या तालावर वराडी थिरकताना दिसतातच. डॉल्बीचा दणदणाट आणि जबरदस्त नाच याशिवाय वरातीत रंगतच येत नाही. पण एका वरातीत डीजेमुळे रंगाचा भंग झालाय. नेमकं काय झालं पाहूया. लग्नाच्या वरातीत हे गाणं हमखास वाजतंच आणि प्रत्येक वरातीत डीजेला आवाज वाढवण्यासाठी शपथही घातली जाते. मग काय, डीजे ही प्रचंड दणदणाट करतो आणि त्या दणदणाटात सगळेच वऱ्हाडी बेधुंद होऊन नाचतात. डीजेचा आवाज बंद झाल्यावर वरात स्तब्ध होते आणि डीजे सुरू होताच पुन्हा सगळे ताल धरतात. ही दृश्य तुम्ही देखील पाहिली असतील. डीजे शिवाय वरातीला मजाच येत नाही असं म्हणतात, पण हीच मजा नितीन लिल्हारे याला महागात पडली आहे. चुलत भावाच्या लग्नात नितीननं डीजेच्या तालावर डान्स केला, मात्र डीजेच्या दणदणाटानं त्याची ऐकण्याची क्षमताच कमी झाली. सायंकाळपासून डीजेच्या कारणामुळे हळूहळू दोन्ही कानाला आवाज येणं बंद पडला. डीजेचा आवाज हा माणसाच्या श्रवण क्षमतेपेक्षा प्रचंड जास्त असतो आणि त्यामुळे बहिरेपणाही येऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितलेले डीजेचे दुष्परिणाम ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. मानवी कानाकरता 85 डेसिमल आणि वरून आवाज अत्यंत घातक असतो. त्याच्यामुळे कानाचे पडदे फाटण्याचे चान्सेस असतात आणि फाटतात. त्याच्या व्यतिरिक्त मळमळ येणे, उलटी येणे, एन्झायटी येणे, झोप न येणे, बीपी वाढणे आणि हृदयविकाराचे झटके सुद्धा येतात. नितीन लिल्हारेला डीजेचे दुष्परिणाम भोगावे लागलेत. त्यामुळे यापुढे डीजेच्या तालावर नाचताना कानावरही लक्ष ठेवा आणि डीजेलाही जास्त आवाज वाढवू नको अशी शपथ द्या. नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा.